नमस्कार. पाहणं, स्वतःचं अस्तित्व जाळून इतरांना प्रकाश देणं अशा स्वरूपाची काही माणसं असतात, जणू एखाद्या स्वयंपाकघरातल्या अगदी तव्यासारखी. स्वयंपाकघरातील तवा सर्वांनाच परिचित आहे तुम्हाला, हो ना? तर त्या तव्याविषयीच आज एक गोष्ट सांगत आहे. दररोजच्या वापरातील स्वयंपाकघरातील तो तवा. आपल्या स्वयंपाकघरात तो तवा असतोच. कधी भाकरी भाजतो, कधी चपाती भाजतो, कधी तो पोळ्या करतो, म्हणजे आपल्या पोटाची तो भूक भागवत असतो. पण स्वतः मात्र कायम आगीत जळत असतो. कधी विचार केला का तुम्ही? तो तवा किती काम करतो? तापतो, जळतो, धूर खातो, तरीही तो निशब्द असतो. ना कुठली तक्रार, ना कोणती लढाई, ना कोणत्याही कौतुकाची त्याला अपेक्षा असते. माझ्या काही कवितेच्या ओळी, तो तवा एकच, उष्णता सगळे अगदी तो धरतो. आगीत राहूनही किती छान काम करतो. माणूस बोलतो, मीच सगळं करतो. तवा मात्र शांतपणे तरी किती काम करतो. ही कविता तव्याबद्दलच आहे, पण खरं तर ही शिकवण माणसासाठी आहे. आपणही त्या तव्यासारखेच व्हायला हवं. आजचा माणूस बघा ना, थोडं जरी काम केलं की लगेच म्हणतो, मीच सगळं करतो आहे, राबतो आहे. पण तवा मात्र काहीच बोलत नाही. तो फक्त करत राहतो काम आणि कामच. त्याला नको असते कोणतीच प्रशंसा, न कोणत्या टाळ्या हव्या असतात. त्याचं समाधान असतं, मी कोणाचं तरी पोट भरलं. तवा जळतो पण देतो तो ऊब. माणूसही जर असाच जगला तर समाजात किती प्रेम, किती ऊब निर्माण होईल, नाही ना? नाही का? हीच खरी माणुसकी आहे. स्वतःचं अस्तित्व जाळून इतरांना प्रकाश देणं. आई, शेतकरी, कामगार सगळे अगदी त्या तव्याप्रमाणे जगतात. ते निशब्द असतात, पण त्यांच्या कामावरच जग मात्र सारं उभं असतं. तव्यासारखं जळूनही देत राहा ऊब सदा. तव्यासारखे जळूनही देत राहा ऊब सदा. माणूस तोच खरा, जो न बोले फक्त काम करतो सदा. म्हणूनच जीवनात तव्यासारखं बनलं पाहिजे. बोलण्यापेक्षा कृतीला प्राधान्य जास्त देणं गरजेचं आहे. कोणी पाहो किंवा न पाहो, आपलं काम आपण प्रामाणिकपणे करत राहायचं. कारण शेवटी शब्द नव्हे तर कर्मच माणसाला ओळख देत असतं. म्हणून आपण आपलं जीवन हे तव्यासारखं जगायचं. जळूनही स्वतः आग धगधगती सहन करूनही निशब्द राहून दुसऱ्याला सहकार्य करणं, दुसऱ्याला मदत करणं, हीच आहे खरी माणुसकी. पण आज माणुसकी कुठेतरी हरवत चालली आहे, बरोबर ना? आजच्या जगात मनुष्य हा स्वार्थी झाला आहे. मग जळणं बाजूलाच राहतं. त्यामुळे ज्या वेळेस स्वार्थीपणा येतो मनात, तेव्हा सतत स्वयंपाकघरातल्या त्या तव्याकडे पाहावं आणि त्याच्याकडून शिकावं. आपलं जीवन कसं जगायचं, माणुसकी कशी जपायची. कसे वाटले विचार अवश्य सांगा. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा, उत्साही राहा, हसत राहा आणि हसवतसुद्धा राहा. धन्यवाद.